विधानसभेमध्ये भाजपनं विजयी हॅट्रिक साधली आहे। हरियाणामध्ये भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे। हरियाणामध्ये काँग्रेसला धोबी पछाड देत मतांच्या ध्रुवीकरणाचा काँग्रेसला जोरदार फटका बसल्याचं चित्र समोर येत आहे। हरियाणातल्या विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला बहुमत मिळालंय। जम्मू काश्मीरमध्ये भाजप आणि पीडीपीला मोठा धक्का बसलाय। काँग्रेस आणि एनसी कडून जम्मू काश्मीरमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना सुरुवात झाली आहे। काँग्रेसचे दिल्लीतले दोन दिग्गज नेते जम्मू काश्मीरमध्ये तळ ठोकले। दरम्यान हरियाणातली आकडेवारी पाहूया आमच्या ट्रॅक्टर ग्राफिक्सच्या माध्यमातून। हरियाणामध्ये काँग्रेस 36, भाजप 49 अशा प्रकारचं चित्र आहे आणि त्यामुळे सकाळी जे चित्र होतं ते दुपारनंतर बदललं आणि भाजपनी सत्ता स्थापनेची तयारी पूर्ण केलेली आहे। हरियाणातलं हे चित्र आहे। तर जम्मू आणि काश्मीरमध्ये काँग्रेसनी सध्या सत्ता स्थापनेची तयारी सुरू केलेली आहे। जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्या युतीने 48 जागांवर बाजी मारलेली आहे आणि 90 जागांपैकी 48 जागा जिंकत त्यांनी पूर्ण बहुमत मिळवलेलं आहे। उमर अब्दुल्ला हे मुख्यमंत्री होण्याची सध्या तयारी करत असल्याची माहिती आहे। तर जम्मू काश्मीरमध्ये काय चित्र आहे आता ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतो आहोत। काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांना 48 जागा मिळालेल्या आहेत। भारतीय जनता पक्षाला 29 जागा मिळालेल्या आहेत। पीडीपीनी 3 जागांवर यश मिळवलेलं आहे तर इतरांना 10 जागा मिळालेल्या आहेत। जम्मू काश्मीरमधलं हे चित्र आहे। तर हरियाणामध्ये भाजपचा विजय झाला आणि काँग्रेसचा पराभव झाला, त्याची नेमकी काय कारणं आहेत हे देखील आता आपण बघूया। जातीय ध्रुवीकरणाचा फायदा उठवण्यामध्ये यश आलं भाजपला। प्रभावी प्रचार यंत्रणा भाजपच्या कामी आली। पंतप्रधान मोदींचा करिश्मा यावेळी देखील पाहायला मिळाला। काँग्रेसपेक्षा 1% मतं कमी असताना देखील जास्त जागा मिळवण्यामध्ये भाजपने यश मिळवलंय। निवडणुकीआधी मुख्यमंत्री बदलून नाराजी कमी करण्यात यश मिळवलं। जेजेपी सारख्या पक्षांच्या पिछेहटीचा फायदा उठवण्यामध्ये काँग्रेसला यश येईल असं वाटलं होतं, मात्र ते यश भाजपने मिळवलं। मतदानामध्ये जाट विरुद्ध इतर या ध्रुवीकरणाचा काँग्रेसला चांगलाच फटका बसला। काँग्रेसमधली गटबाजी त्यांना भोवली। संधी असताना देखील ते यश मिळवू शकले नाही। भाजपपेक्षा अधिक मतं मिळवून देखील काँग्रेसला जागा मात्र कमी मिळाल्या। सरकार विरोधातल्या नाराजीचा फायदा उठवण्यात काँग्रेस अपयशी ठरली। अन्य पक्षांच्या पिछेहाटीचा काँग्रेसला जागा वाढवण्यामध्ये फायदा झाला नाही, हा फायदा भाजपला झाला। Thank you.